विधानमंडळ समितीचे अध्यक्ष तथा आमदार अर्जुन खोतकर हे 3 दिवसांच्या दौऱ्यावर अहिल्यानगरमध्ये आले आहेत। आज त्यांनी शहरातील विशाल गणपती मंदिराला भेट देत दर्शन घेतलं। त्यानंतर स्वर्गीय माजी आमदार अनिल भैया राठोड यांच्या कार्यालयालाही त्यांनी भेट दिली। यावेळी अर्जुन खोतकर यांनी अनिल राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिलाय। नगर जिल्ह्यातील पहिले हिंदुत्ववादी आमदार म्हणून अनिल राठोड यांची आजही जनतेच्या मनात प्रतिमा कायम असल्याचे त्यांनी सांगितले। राजकारणात चढउतार होत असतात, मात्र अनिल राठोड यांचे हिंदुत्वाचे विचार आजही जिवंत असल्याचं खोतकर म्हणाले। अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या काळात शिवसेनेचाच आमदार असेल असा विश्वासही अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलाय। नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होतो आणि नगरमध्ये आलेला माणूस इथं गणपतीच्या चरणी येत नाही असं होत नाही। आमची संस्कृती आहे आणि निश्चितपणे हा आशीर्वाद घेऊन निश्चितपणे नगरवासियांसाठी काही चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू। आज या ठिकाणी दौऱ्याच्या निमित्ताने आलेलो आहे। संपूर्ण पाहणी केलेली आहे, शासनाला अहवाल देऊन। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे चढ उतार येत असतात, आपल्याही जीवनामध्ये चढ उतार येत असतो। ठीक आहे, आजचा काळ हा आमचा जरी पुलिंगचा असता तरी ठीक आहे, भविष्यामध्ये पुन्हा फिनिक्स पक्षासारख्या संघटना उठेल आणि पुढचा आमदार हा नगरचा शिवसेनेचा राहील। खरं तर फार आठवणी आहेत भैयाच्या। 1990 पासून भैया आणि मी विधानसभेमध्ये या ठिकाणी होतो। दोघंही मंत्री आम्ही सोबत होतो। आमचा मित्र एवढ्या लवकर जाईल असं कधी वाटलंही नाही। खरं तर वाघ गेला याचं निश्चितपणे दुःख आम्हा सर्वांना आहे। आजही नगर शहरामध्ये हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये जर नाव कोणाचं निघत असेल तर निश्चितपणे आमचे मित्र म्हणून अनिल भैया यांचं नाव या ठिकाणी निघतं। खऱ्या हिंदुत्वाला चालना देणारा जर कुठला चेहरा असेल तर तो निश्चितपणे अनिल भैयाचा होता। त्यामुळं निश्चितपणे आठवण आहे। हो, नाही दुःख तर निश्चितपणे होतं, परंतु त्यांनी जे सैनिक उभा केले, त्यांनी जे वातावरण इथं निर्माण केलं ते आजही लोकांमध्ये पाहायला भेटतं। भैयाच्याविषयी सहानुभूती, भैयाच्याविषयी आदर, भैयाच्याविषयी आपुलकी ही निश्चितपणे माणसामध्ये पाहायला भेटते।